नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये सी-टी-ई-टी परीक्षा 2026 जी आहे, यासाठी महत्त्वाचं असणार मराठी व्याकरणावरती 20 प्रश्न पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 साठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. यामध्ये आपण प्रिव्हियस इयरचे काही प्रश्न ॲड केलेले आहेत. सोबतच नवीन पॅटर्ननुसार सुद्धा काही प्रश्न आपण ॲड केलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी आपण या व्हिडिओची पी-डी-एफ सुद्धा आपल्याला फ्रीमध्ये प्रोव्हाईड केलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर टेलिग्राम चॅनलचं नाव आहे पहा मराठी नोकरी. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर केला जातो? सर्वात बेसिक असणारा प्रश्न आहे आणि पेपर 1 साठी हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. मराठी भाषा लेखनासाठी आपण कोणत्या लिपीचा वापर करतो? आणि लिपी या घटकावरती हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर देवनागरी लिपी जी आहे, तर या लिपीचा वापर केला जातो मराठी भाषा लिहिण्यासाठी. यामध्ये काही मित्रांनो आपण महत्त्वाचे पॉईंटसुद्धा पाहणार आहोत, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये अजून थोडीशी माहिती मिळून जाईल. तर मराठी ही आपली भाषा आहे आणि आपण जी लिपी वापरतो तिचं नाव आहे पहा देवनागरी लिपी आणि देवनागरी याच लिपीला बाळबोध लिपी या नावानं सुद्धा ओळखलं जातं. मराठीबरोबरच संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी, संथाली, सिंधी या भाषा ज्या आहेत ह्या देवनागरी लिपीतच लिहिल्या जातात. यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता पहा, देवनागरी लिपीला अजून कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर बाळबोध लिपी. लक्षात ठेवा, बाळबोध लिपी हेच देवनागरी लिपी जी आहे तिला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झालेली आहे? पहा, मराठी भाषा जी आहे ही 2 भाषा मिळून तयार झालेली भाषा आहे. तर त्यामध्ये कोणत्या 2 भाषा आहेत त्यापासून मराठी विकसित झाली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 संस्कृत आणि प्राकृत या ज्या भाषा आहेत, या 2 भाषांची मिळून मराठी भाषा जी आहे ती विकसित झालेली आहे. यावर मित्रांनो थोडासा एक छोटासा पॉइंट आहे पहा. मराठी भाषेचा उगम हा संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून झालेला आहे असं मानलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न तिसरा. वाऱ्याहून चंचल मन असते. तर वाऱ्याहून हा शब्द आपल्याला अधोरेखित केलेला आहे पहा. तर या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी वाऱ्याहून हा शब्द आपण थोडासा साईडला लिहिलेला आहे. पण वाऱ्याहून या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. आपल्याला या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 तर पंचमी विभक्ती असणार आहे. यामध्ये महत्त्वाचे काही पॉइंट्स आहेत ते समजावून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वात पहिला जो पॉइंट आहे की विभक्ती म्हणजे काय? तर लक्षात ठेवा विभक्ती म्हणजे काय? नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असं म्हटलं जातं. विभक्तीवरती व्याख्या महत्त्वाची आहे. जर आपल्याला विभक्तीची व्याख्या माहीत असेल तर काही प्रश्न आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येतील. लक्षात ठेवा विभक्तीची व्याख्या काय आहे परत एक वेळा सांगतो. नामे किंवा सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्याला म्हटलं जातं पहा विभक्ती. यामध्ये दुसरा पॉइंट आहे की दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये वाऱ्याहून या शब्दाला पंचमी विभक्तीचा हून प्रत्यय लागलेला आहे. पहा वाऱ्या हा शब्द आहे बेसिक आणि त्याला पंचमीचा प्रत्यय कोणता आहे? हून हा प्रत्यय त्याला लागलेला आहे. पंचमीचे प्रत्यय कोणकोणते आहेत? ऊन आणि हून हे पंचमीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील पर्यायापैकी योग्य समूहदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. लक्षात ठेवा, शत्रूला सामील झालेला यासाठी समूहदर्शक आपल्याला शब्द विचारलेला आहे. शत्रूला सामील झालेला. त्याला आपण सरळ-सरळ म्हणू शकतो पहा ऑप्शन क्रमांक 2 तर घरभेदी म्हणजेच शत्रूला सामील झालेला. या ठिकाणी आपण समूहदर्शक शब्द व त्यांचे अर्थ देखील पाहणार आहोत आणि यामधील मित्रांनो अजातशत्रू हा जो शब्द आहे हा आपल्याला आत्तापर्यंत 4 वेळापेक्षा जास्त टी-सी-एस पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी पहा, घरभेदी म्हणजे काय तर शत्रूला जाऊन मिसळलेला किंवा शत्रूसोबत सामील झालेला. अजातशत्रू म्हणजे काय तर ज्याला कोणी शत्रू नाही असा अजातशत्रू. गुप्तहेर म्हणजे काय तर शत्रूकडील बातमी जी आहे ही गुप्तपणे काढणारा तो असतो गुप्तहेर. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, हरी बालकाला हसवतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. यावरती प्रश्न आपल्याला टी-सी-एस पॅटर्नमध्ये विचारण्यात आलेला होता आणि पेपर 2 साठी हा प्रश्न विचारण्यात आला होता. हरी बालकाला हसवतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे?
आणि लगेच आपल्याला सांगता येईल पहा, तर या ठिकाणी प्रयोजक क्रियापद जे आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1. तर याच्यावरती आपण काही महत्त्वाचं स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे पहा. तर प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? जेव्हा कर्ता वाक्यातील क्रिया स्वतः न करता दुसऱ्याकडून जर करून घेत असेल, तर तेव्हा ते प्रयोजक क्रियापद असतं. त्यामध्ये उदाहरण जर सांगायचं झालं तर आई मुलाला खेळवते. म्हणजे मुलगा जो आहे तो स्वतः ती क्रिया करत नाही, तर ती क्रिया आई त्याच्याकडून करून घेत आहे. म्हणजेच ते प्रयोजक क्रियापद होईल. यानंतर आहे पहा शक्य क्रियापद. तर शक्य क्रियापद म्हणजे काय? तर क्रिया करण्याची शक्यता कर्त्याला असते. हे जे साधित धातू दर्शवितात त्यांना शक्य क्रियापद असं म्हटलं जातं. तिसरा घटक आहे संयुक्त क्रियापद. तर सहाय्यक क्रियापद आणि धातू साधिते यांना एकत्रितपणे संयुक्त क्रियापद असं म्हणतात. चौथ्या क्रमांकावरती आहे सहाय्यक क्रियापद. तर क्रियावाचक शब्द जो क्रिया पूर्ण करण्यास सहाय्य करतो म्हणजेच मदत करतो त्याला सहाय्यक क्रियापद असं म्हणतात. मित्रांनो, हे जे पॉइंट्स असतात किंवा हे जे डेफिनेशन असतात ह्या पाठ करणं गरजेचं आहे पहा. म्हणजे आपल्याला कधी ना कधी अशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात. यानंतरचा प्रश्न आहे पहा, प्रश्न 6वा. माशासारखे डोळे असणारी स्त्री या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. शब्दसमूह हा जो घटक आहे तर हा परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि हा जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो. माशाप्रमाणे डोळे असणारी स्त्री किंवा माशासारखे डोळे असणारी स्त्री तिला काय म्हटलं जातं? तर तिला म्हटलं जातं पहा मीनाक्षी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यामध्ये सरळ सरळ पहा, मीनाक्षी म्हणजे मीन अधिक अक्षी म्हणजेच काय? तर आपल्याला मीन म्हणजे काय? तर मासा आणि अक्ष म्हणजे काय? तर डोळा. लक्षात ठेवा. म्हणजे माशासारखा डोळा असणारी स्त्री ती असते पहा मीनाक्षी. मग या ठिकाणी आपण काही शब्द आणि त्यांचे शब्दसमूह पाहणार आहोत. मीनाक्षी म्हणजे काय? तर माशाप्रमाणे डोळे असणारी स्त्री. मृगाक्षी म्हणजे काय? तर हरिण किंवा मृग यांच्यासारखे डोळे असणारी स्त्री. आणि कमलाक्षी म्हणजे तर कमळासारखे डोळे असणारी स्त्री ती असते कमलाक्षी. या ठिकाणी मीनाक्षी आपलं योग्य उत्तर होणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडायचा आहे किंवा सरळ-सरळ काय विचारलंय, की खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. वाक्य काय आहे? तर पोटात कावळे ओरडणे. तर आपल्याला याचा अर्थ सांगायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 तर भुकेने व्याकुळ होणे म्हणजे खूप जास्त भूक लागणे त्याला म्हटलं जातं पहा पोटात कावळे ओरडणे. या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. पोटात कावळे ओरडणे म्हणजे भुकेने व्याकुळ होणे. पोटाशी धरणे म्हणजे मायेने जवळ घेणे आणि पोटाला पीळ पडणे म्हणजे खायला न मिळणे. या ठिकाणी मित्रांनो अशाच पद्धतीचे आपण 200 पेक्षा जास्त TCS आणि IBPS पॅटर्ननुसार वाक्प्रचार घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला जशास तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, त्यांची मुलगी मुळीच अभ्यास करत नाही. या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. पहा वाक्य प्रकार याच्यावरती आपल्याला खूप सारे प्रश्न विचारले जातात. त्यातीलच असा एक प्रश्न आहे, की त्यांची मुलगी मुळीच अभ्यास करत नाही. तर या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर हे नकारार्थी वाक्य असणार आहे. यामध्ये पहा स्पष्टीकरणामध्ये मित्रांनो जे काही आपण पॉइंट्स दिलेले आहेत ना, तर यामध्ये आपल्याला कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. नकारार्थी वाक्य म्हणजे काय? जेव्हा वाक्यामध्ये किंवा विधानामध्ये नकार दाखवलेला असतो किंवा नकारदर्शक शब्द वापरलेले असतात, तेव्हा ते नकारार्थी वाक्य होतं. यानंतर उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय आहे? तर ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला असतो, त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. यानंतर प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो, तेव्हा त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. मग या ठिकाणी काय आहे, की नकारार्थी वाक्य आहे. मुळीच अभ्यास करत नाही. म्हणजेच काय? तर हे नकारार्थी वाक्य होईल. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर ऐच्छिक हा शब्द दिलेला आहे आणि आपल्याला याचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो, विरुद्धार्थी, समानार्थी शब्द यावरती आपण जवळपास 500-500 शब्द घेतलेले आहेत. त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा अनैच्छिक, पण या ठिकाणी तो दिलेला नाही म्हणजेच अपरिहार्य हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यामध्ये आपण काही महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द देखील पाहूया. ऐच्छिक अपरिहार्य, इच्छेप्रमाणे विच्छेविरुद्ध, अनावश्यक, आवश्यक हे जे आहेत हे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, तो वारंवार आजारी पडतो. तर यामध्ये वारंवार हा शब्द अधोरेखित केलेला आहे लक्षात ठेवा.
तर अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वारंवार हा जो शब्द आहे, हा अधोरेखित केलेला शब्द आहे. तर आपल्याला क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला TCS पॅटर्नमध्ये वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर हा कालवाचक अव्यय असणार आहे. लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे पॉइंट समजावून घेऊया. तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द हे क्रियाविशेषण अव्यय असतात. आणि क्रियाविशेषण अव्ययाचे त्याच्या अर्थावरून 6 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 6 प्रकार. तर हे 6 प्रकार कोणकोणते आहेत? कालवाचक, स्थलवाचक, गतिवाचक, रीतिवाचक, प्रश्नार्थक आणि संख्यावाचक असे 6 त्याचे प्रकार पडतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, गोल्या घुबड हे टोपण नावाने खालीलपैकी कोणते साहित्यिक ओळखले जातात? मित्रांनो, आपल्याला साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे याच्यावरती सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यातीलच एक टोपण नाव आहे पहा, गोल्या घुबड. तर या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना गोल्या घुबड हे टोपण नाव आहे. आणि मित्रांनो, आपल्याला टोपण नाव आणि त्यांचं पूर्ण नाव जर पाहायचे असतील तर एका व्हिडिओमध्ये आपण 30 लेखक किंवा 30 साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं घेतलेली आहेत. त्या व्हिडिओचं लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी पहा, आपण पाहूया साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे. तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना गोल्या घुबड या नावानं ओळखतात. दिनकर दत्तात्रय भोसले यांचं टोपण नाव आहे चारुता सागर. चंद्रशेखर शिवराम गोरे यांना चंद्रशेखर किंवा चंद्रिका या नावानं ओळखलं जातं. सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व या नावानं ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? पहा, महाप्राण वर्ण, महाप्राण जे आहेत हे मराठीमध्ये किती आहेत? तर एकूण 14 महाप्राण वर्ण आहेत. पर्याय क्रमांक 2. मग या ठिकाणी आपण थोडेसे काही पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. तर महाप्राण वर्ण जे आहेत ते मराठी वर्णमालेमध्ये एकूणच 14 आहेत. तर महाप्राण म्हणजे काय? यावरती आपल्याला प्रश्न खूप वेळा पडू शकतो. तर पहा, ज्या वर्णांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते त्यांना महाप्राण वर्ण असं म्हटलं जातं. तर यामध्ये मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण वर्ण असं म्हणतात. ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, श, श, स आणि ह. म्हणजे हे जे मिसळून जो वर्ण तयार होतो तो असतो महाप्राण वर्ण. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पूर्वी, पुढे, आधी, नंतर ही कोणत्या प्रकारची अव्यय आहेत? या ठिकाणी आपल्याला 4 उदाहरणं दिली आहेत. पहा, पुढे, पूर्वी, आधी आणि नंतर. तर ही कोणत्या प्रकारची अव्यय आहेत असा प्रश्न विचारला आहे. पोलीस भरतीमध्ये या प्रश्नाचा उल्लेख आपल्याला करण्यात आला होता आणि वनरक्षक भरती 2019 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, ऑप्शन क्रमांक 3. तर हे कालवाचक अव्यय असणार आहेत. यामध्ये मित्रांनो महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये दिलेले लक्षात ठेवा, पूर्वी, पुढे, आधी आणि नंतर ही कालवाचक अव्यय आहेत. यामध्ये तुलनावाचक अव्यय सुद्धा असतात. यामध्ये सारखा, पेक्षा आणि सम हे जर शब्द असतील तर ते तुलनावाचक अव्यय असणार आहे. आणि संग्रहवाचक काय असतं? आणि, व, पण किंवा इत्यादी जे आहेत हे संग्रहवाचक अव्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील वाक्यातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. आणि वाक्य आहे, कर्मकांडाची मानसिक गुलामगिरी घातक असते. या वाक्यामधील आपल्याला काय विचारलंय की भाववाचक नाम कोणतं आहे? मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत हे. आणि हे जे प्रश्न आहेत यातील जवळपास 90% प्रश्न हे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील आपण घेतलेले आहेत. तर हे जे दिलेलं वाक्य आहे या वाक्यातील गुलामगिरी हा जो शब्द आहे हा भाववाचक नाम असणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाववाचक नाम म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर एखादी वस्तू, व्यक्ती किंवा प्राण्याचा भाव, त्यांचा धर्म आणि त्यांचा गुण जर दाखवून देणारा असेल, तर ते नाम असतं पहा भाववाचक नाम. आणि यामध्ये गुलामगिरी म्हणजे काय? एक प्रकारची मानसिकता आहे, ते दाखवलेलं आहे. म्हणजेच गुलामगिरी हा शब्द या वाक्यामध्ये भाववाचक नाम म्हणून आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, तुम्ही सर्वजण येथेच थांबा. तर तुम्ही या अधोरेखित शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे. पहा, या ठिकाणी तुम्ही हा जो शब्द आहे, तर हा अधोरेखित केलेला शब्द आहे. या शब्दाची आपल्याला जात सांगायची आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर हे सर्वनाम आलेलं आहे. सर्वनाम कसं आहे लक्षात ठेवा. दिलेल्या वाक्यातील तुम्ही हे जे आहे हे पुरुषवाचक सर्वनाम आहे.
तर सर्वनाम म्हणजे लक्षात ठेवा काय आहे? नामांचा पुनर्विचार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणारे जे काही अविकारी शब्द असतात, तर त्यांना म्हटलं जातं पहा सर्वनाम. या ठिकाणी अविकारी म्हटलं मित्रांनो, सॉरी त्या ठिकाणी विकारी शब्द असा आपला शब्द आहे पहा. नामांचा पुनर्विचार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी वापरले जाणारे विकारी शब्द जे असतात ते असतात सर्वनाम. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 200 रुपयांना ही छत्री आहे. तर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे आणि रुपयांना हा शब्द अधोरेखित केलेला आहे, तर आपल्याला या शब्दाची विभक्ती कोणती आहे ते सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर चतुर्थी ही जी आहे ही विभक्ती असणार आहे. ती का असणार आहे हे समजावून घ्या. तर 200 रुपयांना ही छत्री आहे. तर रुपयांना या शब्दाला चतुर्थीचा ना प्रत्यय लागलेला आहे. चतुर्थीचे प्रत्यय आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. चतुर्थीचे प्रत्यय काय काय आहेत लक्षात ठेवा. च, ला, ते, ना. म्हणजे या ठिकाणी काय आहे, रुपयांना ना हा जो आहे हा चतुर्थीचा प्रत्यय आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली. तर शिक्षकांनी या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे. शिक्षकांनी हा जो शब्द आहे हा या वाक्यामध्ये अधोरेखित केलेला आहे. मित्रांनो, आपण काही काही शब्द अधोरेखित केलेले नाहीत, पण त्या ठिकाणी वाक्य संपल्याच्या नंतर आपण शब्द दिलेला आहे. ज्यावेळी आपण या व्हिडिओची PDF डाउनलोड करू त्या ठिकाणी आपल्याला या चुका दिसणार नाहीत. म्हणजे आपण त्या ठिकाणी प्रॉपर PDF तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4. तर शिक्षकां हे जे आहे, हे या वाक्यातील सामान्य रूप असणार आहे, शिक्षकांनी या शब्दाचं. तर यामध्ये थोडेसे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. सामान्य रूप म्हणजे काय? तर नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना त्यांच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात. आणि दिलेलं जे काही वाक्य आहे, या वाक्यामध्ये शिक्षक हा जो शब्द आहे, हा मूळ शब्द आहे आणि शिक्षकांनी हा शब्द विभक्तीचं रूप आहे. आणि शिक्षकां हे जे आहे हे सामान्य रूप येणार आहे. तर अनेक वचनाच्या सामान्य रूपातील शेवटच्या शब्दांवर अनुस्वार येतो म्हणजे शिक्षकां हे जे आहे हे सामान्य रूप होणार आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गणूला सातारी पेढे खूप आवडतात. या वाक्यातील सातारी पेढे या शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा, सातारी पेढे या शब्दाचा प्रकार कोणता असेल? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर हे एक विशेषण आलेलं आहे. पहा, सातारी कसे पेढे आहेत? तर सातारी पेढे आहेत म्हणजे हे या ठिकाणी विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं आन्सर होणार आहे. याबद्दल थोडीशी काही माहिती पाहूया. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द असतो पहा विशेषण. आणि दिलेल्या वाक्यात पेढे या नामाबद्दल सातारी हा शब्द जो आहे तो अधिक माहिती सांगतो म्हणजेच हे नामसाधित विशेषण असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नको भीम हवेत. तर सुदामा नको भीम लक्षात ठेवा. सुदामा नको भीम हे जे आहे तर हे अधोरेखित केलेलं वाक्य आहे आणि यामध्ये आपल्याला त्या शब्दांचा प्रकार विचारलेला आहे. या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरू शकतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर हे सामान्य नाम असणार आहे. या ठिकाणी थोडंसं स्पष्टीकरण आहे ते समजावून घ्या. आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नको भीम हवेत. तर या वाक्यातील सुदामा आणि भीम हे जे आहे हे विशेष नाम आहेत, पण या वाक्यामध्ये ते सामान्य नाम म्हणून वापरण्यात आलेलं आहे. विशेष नामाचे अनेक वचन केल्यास त्याचे रूपांतर हे सामान्य नामामध्ये होत असतं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना किंवा अक्षरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीला डॅश असे म्हणतात. हा प्रश्न सुद्धा आपल्याला 2019ला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर त्याला मात्रा असं म्हटलं जातं. मात्राची आपल्याला व्याख्या विचारलेली आहे. ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणारा जो काळ आहे तर त्याला मात्रा असं म्हणतात आणि उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून एखादा स्वर हा ऱ्हस्व आहे की दीर्घ स्वर आहे हे ठरवलं जातं आणि त्यांना मात्रा असं म्हणतात. ऱ्हस्व उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्याला एक मात्रा म्हणतात आणि दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास 2 मात्रा म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला सी-टी-ई-टी परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला आपण कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ मित्रांनो अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाईड करत आहोत. पहा, आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. त्याला जाऊन लवकर जॉइन करा, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.